फॉर 15th नोव्हेंबर. सर्वात पहिले आज आपण काय केलं ते डिस्कस करूयात. आज मार्केट व्हॉलेटाईल होता त्या रेंजमध्ये, बट आपलं व्ह्यू होतं की आज मार्केट ट्रेंडिंग राहू शकतो, बिकॉज ऑलरेडी ट्रेंडिंग आहे. आज कंटिन्युएशनचा मार्केट येऊ शकतो. आणि हा पण व्ह्यू होता की एक पॉज कॅन्डल पण बनू शकते, बिकॉज कंटिन्युअसली लास्ट 3 कॅन्डल आपण 1 आवरला बघितलं. 1 आवरला बघितलं तर एक चांगलं ट्रेंडिंग मार्केट दिसते. कुठेतरी पॉज घेणं गरजेचं आहे. पण एक डिसाइडिंग लेवलला होता 50,000चा बँक निफ्टी. सो आपला व्ह्यू तर क्लिअर होता की आज मार्केटमध्ये मोमेंटम येईल और एकदम फ्लॅट राहील. तर मॉर्निंगला मोमेंटम होतं, सेकंड आपला व्हॉलेटाईल झाला. एकदा आपण चेक करूया. त्याच्या आधी आजच्या ट्रेड बघूयात आपण. आजची ट्रेड आपण निफ्टीमध्ये घेतली. निफ्टीची एक्सपायरी होती, राईट. आणि निफ्टी बँक निफ्टीपेक्षा ऑब्वियसली जास्त बेरिश होता. सो आपण पहिलं म्हणजे डे कॅन्डल बघूयात कशी क्लोज झाली. डे कॅन्डल एक पॉज कॅन्डल क्लोज केली आज. ती पण प्रिव्हियस मोमेंटमचा पुलबॅक आणि कंटिन्युएशनच दिसलं आहे बघायला गेलं तर ऑन अ लार्जर स्केल. बट एक पॉज कॅन्डल म्हणू शकतो आपण. एक व्हॉलेटाईल कॅन्डल आज क्लोज झाली त्या रेंजमध्ये. लोअर टाईम फ्रेमला जाऊन बघूयात 15 मिनिटला. तर आज प्राईस ॲक्शन काय ट्रेड झालं. ओके, सो ओपनिंग कॅन्डल आजची मार्केट ओपन झाला गॅप डाऊन, बट इमिजिएटली बाईंग आली. 5 मिनटाला आपण बेटर अंडरस्टँडिंग घेऊ, बिकॉज व्हॉलेटिलिटी 5 मिनटालाच कळेल. ते बघायला मिळते की प्रिव्हियस स्विंगचं लो होता, ह्याच्या खाली मी बेरिश होतो. माझा व्ह्यू मॉर्निंगपासून होतं की सेल ऑन राईसचं मार्केट दिसेल. आज मोमेंटम आलं, पुलबॅक आला, गॅप डाऊन येऊन परत कंटिन्युएशन आलं, बट एक रेजिस्टन्स फेस करेल हा व्ह्यू होता. बट इथे आपण जरा वेट केला, बिकॉज एकदम अर्ली सेलिंग मला करायची नव्हती. दॅट वॉज अ राईट डिसिजन. तर आपल्याला एक इंटरेस्टिंग प्राईस ॲक्शन बघायला मिळालं. ह्या झोनला मार्केटवर इमिजिएटली रिव्हर्स झाला और इमिजिएटली पुल केलं, म्हणजे बाहेर स्ट्रॉंग होती या झोनला. नंतर एक आपल्याला ह्या चॅनलचा एक ह्या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट दिसला आणि इंटरेस्टिंगली निफ्टीमध्ये ब्रेकआउट इमिजिएटली फेल झाला, राईट. आणि इथे थोडा एक बेरिश सेंटिमेंट तयार झाला. इनिशियली बुलिश वाटत होता, पण बँक निफ्टी बघितलं तर ह्या कॅन्डलला बँक निफ्टीमध्ये एनकल लेवलचा सिनेरिओ दिसला. ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये स्ट्रेट टाकायचा प्लॅन होता, पण आपण निफ्टी प्रेफर केलं की चांगले प्रीमियम स्पाईक करतील, की अर्ली मॉर्निंगलाच ट्रेंडिंग जर झाला तर आपण चांगलं होल्ड करता येईल ऑप्शन प्रीमियम. त्यात थिंकिंगने आपण निफ्टी ट्रेड केलं. बट बँक निफ्टीमध्ये ऑब्वियस एक ग्रेट मोमेंटम आला. आय थिंक तो प्रीमियम बघूया 300चा तो 450 समथिंग गेला. दॅट वॉज गुड. बट तो ट्रेड केला निफ्टी, बिकॉज ह्या इथे एक आपण ट्रेंडलाईन मारली होती. जेव्हा मार्केटने ही ट्रेंडलाईन ब्रेक केली तेव्हा आपला जो बेरिस आला, ह्या पॉईंटला आपण एंटर झालो. सॉरी, याच्या आधी एकदा आपण एंटर केलं होतं ह्या पॉईंटला आय थिंक. तेव्हा एक व्हॉलेटिलिटीमध्ये एक्सिलेट झाला, मोमेंटम झाला, परत तो मोमेंटम रिव्हर्स झाला. नंतर इंटरेस्टिंगली ऑप्शन प्रीमियमला दिसून येतं की मार्केट, बिकॉज मार्केट ना स्पॉटला कॅन्डल ग्रीन बनवतं, पण ह्याला प्रीमियमला ऑप्शनच्या प्रीमियममध्ये मोमेंटम बेरिस साईडला पुट साईडचे कॉल वाढत होते, म्हणजे 1 मिनिटला वगैरे. दॅट वॉज अर्ली इंडिकेशन की मार्केट एक चांगली स्पाईक देऊ शकतो. सो पण तिथे व्हॉलेटिलिटी आली, जो इमिजिएट मोमेंटम जो रिव्हर्स झाला होता. अगेन सेकंड टाईम ट्राय केला तेव्हा मी परत बाय केला आणि एक चांगलासा मोमेंटम आपण अगदी इथपर्यंत हे केलं, कॅप्चर केलं. आता ते बुक करायचं एक्झिटचा काय प्लॅन होता. एक्झिट केलं बिकॉज एक डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन होऊ शकतं, हा एक माझा व्ह्यू होता. सो एक सिनेरिओ वाटत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगला प्रॉफिट दिसत होता आपल्याला. सो आपण म्हटलं की सेकंड हाफला रिएंटर करू, बट हा प्रॉफिट जाऊन नाही द्यायचा. सो इमिजिएटली मी बुक करू, नॉट इमिजिएटली मार्केट प्राईजच बुक केलं विदाउट ट्रेलिंग वगैरे, बिकॉज आय न्यू की इथला मोमेंटम आला तर शार्प रिकवरी येईल आणि मग काय होईल, याच्यामध्ये आपलं ट्रेलिंगचं लिमिट होईल आणि परत कंटिन्यू करू शकतो. त्याच्यापेक्षा आपण ते रिकवरी वगैरे पुलबॅक वगैरे देत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बँक निफ्टी 50,000 टच झाला होता आणि हा पण 23,500च्या झोनच्या आसपास होता. इथे सपोर्ट घेणं लाजमी होतं, तो घेतला म्हणा. पण त्याच्यानंतर इंटरेस्टिंग गोष्ट काय झाली, मार्केट एका रेंजमध्येच राहिला. म्हणजे जी 23,500ची लेवलला मार्केटने रिस्पेक्ट दिलं. ठीक आहे, आता फ्युचर सिनेरिओ काय होऊ शकतो ते आपण आयडेंटिफाय करूया. पहिल्या निफ्टीमध्ये जाऊया, बँक निफ्टीमध्ये जाऊया. ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये काय होतं, 1 आवरला बघितलं आपण. 1 आवरला काय दिसतं आपल्याला, बँक निफ्टी हा जो 50,000चा झोन आहे त्याला रिस्पेक्ट देतो आहे. बट
शार्प सेलिंग आली होती, फुल बॅक आला, कंटिन्यूशन आला, परत मोमेंटम करत स्ट्राईक आला, परत सेलिंग घेतली. सेलर्स अजून पण ॲग्रेसिव्ह दिसत आहेत, भले मार्केट वॉलेटाईल झाला असेल आज और थोडा रेंजमध्ये असलं तरी पण. सो व्ह्यू काय पाहिजे, मार्केट उद्या दिवस पण ह्याच्यामध्ये काढू शकतो आणि विकली कॅन्डल उद्या क्लोज होईल. सो एक बेरिश सेंटिमेंटमध्ये कॅन्डल क्लोज होऊ शकते. उद्या बुलिश साईडचा व्ह्यू मला खूप ॲग्रेसिव्ह नसणार आहे. बेरिश साईडचा व्ह्यू ॲग्रेसिव्ह असेल. जसं मोमेंटम झालं एक दिवस वॉलेटाईल म्हणजे स्पॉट घेतल्यानंतर कंटिन्यू करू शकतो. प्लस ही विकली बुलरनची एक ट्रेंडलाईन पण येते, ती पण ब्रेक होऊ शकते उद्या आणि मार्केट इव्हन फर्दर खाली येऊ शकतो. 15 मिनिटला पण बघूया झोन आपल्या आयडेंटिफाय आणि क्लॅरिटी घेऊया जरा. ठीक आहे. तर ऑब्व्हियसली 50,000च्या खाली जर मार्केट 3 सिनेरियो होऊ शकतो उद्या, गॅपअप, गॅपडाऊन आणि साईडवेज फ्लॅट. जर मार्केट गॅपअप झाला तर मी इंटरेस्टेड नाही आहे, मग मी रेंज बनवेन, मार्केट या रेंजमध्येच राहील. आणि जरी ब्रेकआउट ट्रेड करायला गेलो मी किंवा ब्रेकडाऊन ट्रेड करायला गेलो तरी हाफ क्वांटिटीमध्ये करा, जर मार्केट रेंजमध्ये ओपन झाला तर. सगळ्यात बेस्ट सिनेरियो मला वाटतं उद्या मार्केटचं आहे की उद्या गॅपडाऊन ओपन होतं 50,000च्या खाली डायरेक्ट, मग थोडा वॉलेटाईल होईल, थोडे ट्रेंडिंग मार्केट बघायला मिळू शकतो आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे फ्लॅट ओपन झाला, मार्केटचा फ्लॅट ओपन झाला आणि पहिली सेलिंग साईडची व्ह्यू बनवला आणि बाहेर वीक दिसतं तरी पण आपण सेल साईडची व्ह्यू घेऊन 50,000चा ब्रेकडाऊनचा ट्रेड करू शकतो. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे 50,600चा झोन आणि 50,000चा झोन, याच्यामध्ये मार्केट ट्रेड करण्यात काहीच अर्थ नाही आहे. तुला ट्रेड करायचं असेल तर मार्केट फ्लॅट ओपन होऊन हा ब्रेक करू दे, थोडे सेलर्स वीक दिसू देत आणि कंटिन्यूशन ट्रेड करतो. ठीक आहे, ती एक गोष्ट ट्रेड करू शकतो, 2 वेळा ट्राय करू. 50,000 ब्रेक केला पहिल्या सेल केला, सेकंड टाईम परत ब्रेक करतो तर परत ट्राय करू. बिकॉज 50,000 ब्रेक केला तरी शार्प सेलिंग येऊ शकते अजून पण. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, 50,000 ब्रेक केला, फर्स्ट टाईम वरती आला, सेकंड टाईम आलाच नाही तर मग अपसाईडला ट्रेड करा, काहीच अर्थ नाही. म्हणजे एक दिवस आपण फॉल्ट करू, काही गरज नाही ट्रेड करायची, कारण ह्या झोनमध्ये मार्केट रेंजमध्ये राहू शकतो. क्लॅरिटी काय सिम्पल आहे, 50,600 आणि 50,000मध्ये ॲग्रेसिव्ह ट्रेड नाही करायचं आहे. जर मार्केट बुलिश साईडला जात असेल तर 50,600च्या वरतीच प्लॅन करायचा, 50,600च्या वरती मार्केट गेला आणि जर मोमेंटम दाखवते तर प्लॅन करायचं. बट उद्या सेंटिमेंट बेरिशच असणार आपले, उद्या आउट ऑफ नोवेअर अशी कॅन्डल बनेल असं मी एक्सपेक्ट नाही करायचं. वन डेला आउट ऑफ नोवेअर, ओके, वन डेला आउट ऑफ नोवेअर डायरेक्ट अशी बुलिश कॅन्डल बनवेल, हा व्ह्यू खूप क्लिअर आहे. आपण बघितलेलं आहे बेरिश ह्याच्यामध्ये अजून एक मे बी एक कॉन्टल अशी डोजी टाईप कॅन्डल, डोजी टाईप बनवू शकतो मार्केट, हॅमर टाईप और अशी डोजी टाईप और इवन खाली जैसे पॉज टाईप, हे सिनेरियो होऊ शकतात. और सिम्पली उद्याच्या खालीला तर कंटिन्यूशन येऊ शकतं. सो 50,000ला फर्स्ट आपल्याला ब्रेक करायचं असेल तरी एक आपण SLची ट्रेड टाकायची, त्याच्यामध्येच मार्केट निघून गेला तर वेल अँड गुड. और सेकंड टाईम जर ब्रेक असेल तर ट्रेड टाकू, ते पण व्हॉल्यूम बघून. ठीक आहे, 2 असेल उद्या प्लॅन करूयात, ते पण कशा खाली 50,000च्या खाली. या झोनमध्ये एकच असेल प्लॅन करायचं आपण. त्या झोनमध्ये तुला एक चांगला प्रॅजेक्ट दिसला, छोटा म्हणजे क्विक स्काल्पसाठी म्हणू शकतो और थोड्या टाईमसाठी एक होल्ड करण्यासाठी एका लेवलपर्यंत, तर आपण एक ट्रेड प्लॅन करून येतो. शक्यतो बाईंग साईडला नकोच करू. एक्स्ट्रॉर्डिनरी सिनेरियो बाईंग साईडला काय होऊ शकतो, मार्केट इथे कुठेतरी ओपन होईल आणि पहिल्यांदा ब्रेकआउट होईल वरती सस्टेन करतो, तर आपण सेकंड टाईम 51,000ची लेवल टेस्ट करायला जाईल, ह्या व्ह्यूने बाईंग साईडला ट्रेड करू शकतो. पण सिनेरियो खूप कमी आहे. लाईट ओपन होऊन ब्रेकडाऊन, गॅप डाऊन आणि थोडं पुलबॅक देऊन पर कंटिन्यूशन, हे सुद्धा सिनेरियो ट्रेड करायचे तुला बँक ब्रेक करून तरी. आणि सिमिलरली फिफ्टीचा पण 500च्या 23,500च्या मार्केटने सपोर्ट घेतला आहे, रिस्पेक्ट दिली आहे. बट प्रायझेशन अजून पण बेरिशच दिसतं. सगळी शार्प मुवमेंटम होतं, एक पुलबॅक आला, कंटिन्यूशन आला, थोडा मार्केट आता त्याचा टाईम स्पेंड केलं आहे. आता जर का हा 500च्या लेवलच्या खाली परत ब्रेक करतो तर आपल्याला परत ट्रेडिंग मार्केट बघायला मिळेल. ह्या झोनमध्ये ऑब्व्हियसली तुझा ट्रेड प्लॅन नाही करायचं आहे. प्लॅन केला तरी पण मे बी याच्या ब्रेकआउटला प्लॅन करतो असेल, छोटासा टार्गेटसाठी प्लॅन करू शकतो. सो मोठे टार्गेट्स बाईंग साईडला प्लॅन नको करू, कारण कधीही सेल ऑन राईज होऊ शकते. जसं की आज बघ, या कॅन्डलनंतर बुलिश झालेले काही लोक कमी असतील का, कारण काइंड ऑफ पॅटर्न रिव्हर्सल बऱ्याच लोकांची डोक्यात असेल, और ॲटलीस्ट ह्या लेवल टेस्टिंग तर लोकांच्या डोक्यात असतील. पण मार्केटने काय केलं, राईज झाला पुढे काही सेलिंग केलं, म्हणजे सेल ऑन राईज मार्केट होतं, तर मग साईडवर गेला असेल तो वॉलेटाईल रेंजमध्ये. बट सेल ऑन राईजचं मार्केट राहू शकतो उद्या. सो निफ्टीमध्ये पण तुला प्लॅन करायचं असेल तर तुला लेवल सांगून होतो मी काय म्हणतं. निफ्टीमध्ये क्लिअर कट लेवल आहे, एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे 500च्या झोनचा हा. आता खाली मार्केटवर ट्रेड करतो तर ऑब्व्हियसली मी एक पुटसाठी ट्रेड घेणार आहे. पहिल्याचा लीड झाला तर अजून जर सेकंड टाईम जर इमिजिएटली असेल की थोडा वेळ ट्रेड ट्राय करेल और 2 नंतर बंद करून टाकेल आणि हाफ क्वांटिटीमध्ये पहिल्याच ट्रेड टाकेल, सेकंड ह्याला क्वांटिटी वाढवेल.
अपसाईडला मग ह्याचा ब्रेकआउट येतो आणि अपसाईडला ट्रेड मी प्लॅनच नाही करणार. अपसाईडला जरी सेलर राहायचाच प्लॅन करेल. जेव्हा मार्केट 700 वगैरे ब्रेक करून जातो तर आपण एक सेकंड आपला ट्रेड प्लॅन करू शकतो बाईंग साईडला. हां, बेस्ट केस सिनेरियो बाईंग साईडला मार्केट फ्लॅट किंवा थोडा गॅप ओपन झाला तर सेकंड आपला बाईंग साईडची ट्रेड प्लॅन कर. जर एका पर्टिक्युलर झोनच्या वरती मार्केट चांगला प्रायझेशनने ट्रेड करत असेल तर त्याने क्लिअर होऊ शकतो, नो डाऊट. बट चांगला ट्रेड करत असेल तर हां चलो स्ट्रेंथ आहे, बाहेर पण कंटिन्यूशन होऊ शकतो, ट्रेडिंग होऊ शकतो. आणि जर मार्केट या रेंजमध्येच आहे, ह्या रेंजमध्येच आहे थोडा आणि निगेटिव्ह सिनारिओ दिसतोय तर आपण बेरिश साईडलाच ॲग्रेसिव्ह ट्रेड करू शकतो, नो डाऊट. तो उद्या फुट साईडचाच व्ह्यू आहे, कारण विकली कॅन्डल उद्या क्लोज होईल. जर का बघितलं तर किती दिवस राहिले आता, उद्या दिवसात ही विकली कॅन्डल क्लोज होईल. विकली कॅन्डल आता जर मार्केटला कन्फ्युजन ठेवायचं असेल और बाईंग साईडला स्ट्रेंथ आहे अजून पण दाखवायचं असेल तर उद्या ही कॅन्डलच्या 50%च्या वरतीच मार्केट येईल. ठीक आहे, म्हणजे क्लोज करेल विकली कॅन्डल, विच इज अ रेअर चान्स. बट बिअरिश बघ ना, ही अशी बुलिश कॅन्डल हे केलं क्लोज केलं, अशी एक बिअरिश सुपर बिअरिश कॅन्डल क्लोज करेल. सो मार्केट उद्या ह्या रेटच्या आसपास क्लोजिंग देऊ शकते, इव्हन हा ब्रेक करून वरती असं क्लोजिंग देऊ शकतो और वरती सस्टेन करून खाली शेवटी क्लोजिंगला मार्केट फॉलो शकतो. एक असेल तर सेकंड आपला देऊ शकतो. सिमिलरली बँक निफ्टी पण काय करेल, बँक निफ्टी पण विकली बुलरनची जी कॅन्डल आहे त्याच्या आसपास और इव्हन आपल्याला 49,500चे लेवल्स तर बघितले नव्हते. ओके, टार्गेट लेवल्स बघितले नव्हते. 50,000 ब्रेक केला तर लेवल काय, 50,000 ब्रेक केला तर इमिजिएट ऑब्वियस मोमेंटम होऊ शकतो शार्प 600 ते 500 असेल. ठीक आहे, इव्हन ह्याचा पण ब्रेकआउटला जाऊन सेकंड बघायला नाही, बट हा झोन तर आहे ते बुलवर येऊ शकतो नाही. बट हा झोन आहे, टार्गेट हा झोन असला पाहिजे आपला. 50,000चं ब्रेक केलं तर इमिजिएटली टार्गेट आपला असला पाहिजे 49,600 और इव्हन 49,600 ब्रेक करतो तर आय डोंट नो की टार्गेट्स त्या सुपर बेशस नाही आपल्याला. निफ्टीचं टार्गेट काय, 50,500चं ब्रेक करतो तर 350, 23,500चं ब्रेक करतो 23,350. ही एक ऑब्वियस लेवल आहे आणि ती पण जर ब्रेक करतो तर फर्दर मग आपल्याला सेकंड बघायला इव्हन आपल्याला 200 वगैरे. उद्या तू निफ्टी प्लॅन करा, असं बँक निफ्टी प्लॅन कर, बघू वॉल्यूम कशामध्ये. पण मला वाटतं बँक निफ्टी जर बेअरिश झाल्यामध्ये जर जास्त बेअरिश होऊ शकतो, बिकॉज त्याच्याकडे 500 पॉईंट पाडायला स्पेस पण आहे, प्लस अजून खाली आपल्याला 40,000 वगैरे पण दिसतं. वगैरे बँक निफ्टीला असं वाटतं की इथून आहे रूम नाही असं म्हणतात. ते बघू उद्या त्याचं वॉल्यूम दिसेल वगैरे चांगल्या कंडिशन्स त्याच्यानं ट्रेड करू नो शो. So that's the plan for tomorrow. Don't over trade. You are in good profits in this week. You have to take those profits to in home. So don't over trade. Just if you do SLs get hit, close the day and don't try to trade against your plan. जे काय आपण डिस्कस केलं त्याच्यासाठी ट्रेड करू नका. ओके.